इथेनॉल मिक्स पेट्रोलमुळे गाड्यांची इंजिनं खराब होतात. खरं काय खोटं काय? भारत सरकारचं पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल ब्लेंडिंगचं उद्दिष्ट आहे. इथेनॉल हा एक प्रकारचा जैव इंधन म्हणजेच बायोफ्युएल आहे. वाहनाची इंजिनं आणि संबंधित भाग हे E20 इंधनाच्या वापरासाठी योग्य असणं अनिवार्य आहे. भारत सरकारनं जीवाश्म इंधनावरील म्हणजेच पेट्रोल आणि डिझेल यावरलं अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि पर्यावरणपूरक ऊर्जा वापर वाढवण्यासाठी इथेनॉल मिश्रित पेट्रोल योजना सुरू केली आहे. इथेनॉल मिश्रित पेट्रोल म्हणजे काय? पेट्रोलमध्ये ठराविक प्रमाणात इथेनॉल मिसळून बनवलेलं इंधन म्हणजेच इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल. भारतात सध्या 10 ते 20% इथेनॉल मिश्रण म्हणजेच E10 आणि E20 हळूहळू लागू होत आहे. E10 म्हणजेच 90% पेट्रोल अधिक 10% इथेनॉल आणि E20 म्हणजेच 80% पेट्रोल आणि 20% इथेनॉल. याचे फायदे पाहिलेत तर पेट्रोलवरील आयात कमी होते, शेतकऱ्यांना ऊस, मका, ज्वारी यासाठी अतिरिक्त बाजारपेठ मिळते, प्रदूषणात घट होते म्हणजेच कार्बन उत्सर्जन कमी होतं, नवीकरणीय म्हणजेच रिन्युएबल ऊर्जेचा वापर वाढतो. या योजनेचे तोटे काय आहेत तर जुनी वाहनं विशेषतः 2 चाकी उच्च प्रमाणातील इथेनॉलवर E20 पेक्षा जास्त नीट चालू शकत नाही. इथेनॉल पाणी खेचून घेतो, हायग्रोस्कोपिक असल्यामुळं इंधनाची साठवण आणि वाहतूक कठीण होते. पेट्रोलच्या तुलनेत ऊर्जा कमी उत्पादन होते.